मध्य प्रदेशच्या धारमधील ऐतिहासिक भोजशाळा वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठानं महत्त्वाचा निर्णय दिलाय। न्यायालयानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात ASIच्या अहवालाचा आधार घेत भोजशाळेला मंदिर संकुल म्हणून मान्यता दिली आहे। तसेच भोजशाळा संकुल हे मंदिर असल्याचं स्पष्ट करत 2003 चा ASIचा आदेश रद्द केलाय। त्यामुळे जवळपास 800 वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिर मशीद वादाला नवं वळण मिळालंय। 800 वर्षांपासूनचा हा वाद काय आहे, भोजशाळा संकुलाचं ऐतिहासिक महत्त्व काय आणि सगळ्यात महत्त्वाचं कोर्टाने नेमकं काय म्हटलंय, हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भोजशाळेचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। भोजशाळा मध्य प्रदेश मधील धार जिल्ह्यातील वसलेलं एक ऐतिहासिक स्थळ। इसवी सन 1034 मध्ये परमार घराण्यातील राजा भोज यांनी भोजशाळेची स्थापना केली होती। त्या काळी हे नालंदा आणि तक्षशिला यांच्या तोडीचं एक भव्य निवासी संस्कृत विद्यापीठ होतं। कालिदास, भौभूती, भास्कर भट्ट, धनपाल, मनातुगाचार्य आणि भानभट्ट यांसारख्या विद्वानांनी इथं शिक्षण घेतलं आणि पुढे शिकवलं सुद्धा। पुढे इसवी सन 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीनं हा प्रदेश जिंकला। या काळात भोजशाळेसह अनेक मंदिरांचं नुकसान करण्यात आलं। इसवी सन 1569 मध्ये महमूद शाह खिलजी द्वितीयनं हा संकुलाजवळ चिश्ती संत कमाल मौलाना यांची कबर बांधली। याच कारणामुळे मुस्लिम समुदाय याला कमाल मौलाना मशीद म्हणतो। 1951 मध्ये भारत सरकारनं भोजशाळेला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं। यानंतर 1952 पासून वसंत पंचमी निमित्त हिंदू समाजानं इथं पूजा सुरू केली, तर 1953 पासून मुस्लिम समाजाने उर्स साजरा करण्यास सुरुवात केली। पुढील काही दशकांमध्ये दोन्ही समुदायांकडे वेगवेगळ्या दिवशी धार्मिक कार्यक्रम पार पडत राहिले। 1992 नंतर देशातील इतर धार्मिक वादांच्या पार्श्वभूमीवर भोजशाळेचा मुद्दाही अधिक तीव्र झाला। विविध संघटनांनी पूर्ण धार्मिक अधिकारांची मागणी केली। या जागेवरून अनेक वर्ष हिंदू विरोधात मुस्लिम असा वाद सुरू होता। 2003 मध्ये वसंत पंचमीच्या काळात या जागेसाठी निदर्शनं झाली आणि हा मुद्दा राज्य व राष्ट्रीय राजकारणातही चर्चेत आला। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंनी पूजा आणि नमाज अधिकारांबाबत विविध याचिका दाखल करण्यात आल्या। तणाव वाढल्यानंतर ASIनं हिंदूंना दर मंगळवारी पूजा करण्याची आणि मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज पठण करण्याची परवानगी दिली। मात्र यानंतर सुद्धा हा वाद मिटला नाही। हिंदूंनी या आदेशाला आव्हान देत संकुलावर केवळ आपलाच अधिकार असल्याची मागणी केली। या सगळ्यात पुरातत्वीय पुरावे हिंदू पक्षाचे दावे अधिक बळकट करतात। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अहवालांमध्ये आणि उत्खननांमध्ये संस्कृत व्याकरण शिलालेख, शिक्षण चक्र, संस्कृत श्लोक, नागाकार व्याकरण, आकृत्या आणि मंदिर स्थापत्याशी संबंधित अवशेष आढळून आलेत। जर हे ठिकाण केवळ मशीद असते तर संस्कृत शिक्षण आणि वैदिक अध्ययनाशी संबंधित इतके व्यापक पुरावे तिथे आढळलेच नसते। उत्खननांमध्ये विष्णू प्रतिमांचे अवशेष, मंदिर शैलीतील स्तंभ आणि प्राचीन धार्मिक रचना देखील सापडल्यात। हिंदू पक्ष माता वाग्देवीच्या मूर्तीला देखील एक महत्त्वाचा पुरावा मानतो। ब्रिटिश काळात झालेल्या उत्खननादरम्यान देवी सरस्वतीची मूर्ती सापडली होती, जी नंतर इंग्लंडला नेण्यात आली। सध्या ती मूर्ती ब्रिटिश संग्रहालयात आहे। ब्रिटिश समाज भोजशाळेला सरस्वती मंदिर मानतो आणि मुस्लिम पक्ष याला कमल मौला मशीद म्हणतो, तर जैन समाजाच्या याचिकाकर्त्यांनी ही वास्तू मध्ययुगीन जैन मंदिर आणि गुरुकुल असल्याचा दावा केला होता। यावर शुक्रवारी 15 मे रोजी अंतिम सुनावणी पार पडली, ज्यात वादग्रस्त भोजशाळा संकुल हे वाग्देवी म्हणजेच सरस्वती मंदिर असल्याचं मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं सांगितलंय। न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांच्या इंदोर खंडपीठानं या प्रकरणातील 5 याचिका आणि एका रिट अपीलावर 6 एप्रिल पासून नियमित सुनावणी सुरू केली होती। ऐतिहासिक दावे, कायदेशीर तरतुदी आणि हजारो कागदपत्रांच्या आधारे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं ऐतिहासिक निकालावर शिक्कामोर्तब केलं। हायकोर्टानं हा ऐतिहासिक निकाल देताना काय म्हटलंय ते पाहूयात। धार भोजशाळा एक मंदिर आहे,
हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकार आणि ASIनं इथं पुन्हा संस्कृत शिक्षणाची व्यवस्था करण्याचा विचार करावा. तसेच वाग्देवीची म्हणजे सरस्वतीची मूर्ती भारतात परत आणून मंदिरात स्थापित करण्यासंदर्भातही केंद्र सरकारनं विचार करावा. मुस्लिम पक्ष सरकारकडे अर्ज करून इतरत्र मशिदीसाठी जागेची मागणी करू शकतो. मात्र ही मशीद ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये वाद होणार नाही अशा ठिकाणी असावी असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयानं मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र जमिनीची मागणी करण्याची सुद्धा सूचना दिली आहे.